मी एकच सॉफ्टवेअर घेतोय आशिष, पण ते मला माझ्या प्रिमायसेसमध्ये किंवा माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक इंजिनियरला त्याचा ॲक्सेस करता आला पाहिजे. हे जेव्हा आम्ही कॅट सॉफ्टवेअर सेल करायला जातो, तर हा मला क्वेश्चन्स विचारला जातो. वेगवेगळ्या मेकॅनिकल कंपनीच्या ओनरकडनं, आय-टीच्या हेडकडनं, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशनकडनं किंवा प्रोप्रायटरकडून. या क्वेश्चनचा आन्सर आहे हो. तुम्हाला एक लायसन्स घेऊन तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन्समध्ये हे एक लायसन्स ज्या ठिकाणी तुम्हाला हवं आहे त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. पण हे तुम्ही कसं वापरू शकता, तुम्हाला लायसन्सिंग कुठला घ्यायला पाहिजे त्या केसमध्ये. लायसन्सिंगचे दोन प्रकार असतात. एक असतो स्टँड अलोन लायसन्स आणि दुसरा असतो नेटवर्क लायसन्स. जेव्हा तुम्हाला एक लायसन्स हवं आहे आणि जे तुम्हाला मल्टिपल ठिकाणी वापरायचं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्यावेळेस तुम्ही नेटवर्क लायसन्स घ्यायला पाहिजे. नेटवर्क लायसन्स हे 2D CAD सॉफ्टवेअर्समध्ये अवेलेबल असतात, ते 3D CAD सॉफ्टवेअर्समध्ये अवेलेबल असतात. त्याचबरोबर एक कम्युनिकेशन आणि कोलॅबोरेशनचे जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नेटवर्क लायसन्स अवेलेबल असतात. नेटवर्क लायसन्सचे बेनिफिट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मी नेटवर्क लायसन्सचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर स्टँड अलोन लायसन्सचे पण काही त्याचे बेनिफिट्स असतात, त्याचा सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं की हा माझा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, याच्यावर मला सोल्युशन हवं आहे की याच्यावर मला गायडन्स हवं आहे, तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच तुमच्या समस्या विचारा, आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग कॅनटेक सोल्युशन्स.